हाय हॅलो नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ताईंनो, आज मस्त असा भेळ बनवायचा मूड आलेला होता, तर म्हटलं चला मुलं पण जसे आता एवढ्यात घरी आहेत ना, तसं मुलांना पण चटपट काहीतरी खायची इच्छा होते। तर म्हटलं चला आता बाहेरून काही आणण्यापेक्षा मस्त पटकन घरीच बनवावं। आता बाहेरून भेळ आणायला म्हटलं दुपारच्या पाऱ्यात उन्हाचं जा वगैरे नकोच, तर म्हटलं आता जेवढं सामान आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढ्यातच भेळ बनवावी। आणि खास करून ना एवढ्यामध्ये आमची पापडाची भेळ खूप स्पेशल झालेली आहे, मुलांनाही आवडते, मलाही आवडते आणि आहोंना पण आवडते। तर आज आहो पण घरी होते, तर मग म्हटलं चला बनवून घ्यावी। मस्त असे पापड तळले आणि त्यानंतर मग कांदा, टॅमॅटो, कैरी, कोथिंबीर हे सगळं चिरायला घेतलं, बारीक असं चिरून घेतलं। कांदा चिरताना डोळ्याला पाणी येत होतं। विशाल सांगत होता की पापडाची भेळ बनवणार आहे मम्मा, माझी मम्मा हे बनवते ते बनवते, छान बनवते, असं तसं हे सगळं। आणि मग त्यानंतर मग बनवायला घेतली। आणि विशूला हे पापडसोबतच ना काय आवडतं तुम्हाला सांगते, हे बघा अशा नळ्या आवडतात, तर ह्या नळ्या पण आम्ही तळलेल्या आहेत। तर म्हटलं आता सगळं हे व्यवस्थित चुरगाळून घ्यायचं आहे। आता ही पापडाची भेळ कशी बनवायची आहे ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, पण चला म्हटलं आता एक छोटीशी पार्टी आहे ही पापडाच्या भेळीची, तर मग तुमच्याशी सुद्धा शेअर करावी। तर मस्त अशी ही चुरून घेतलेले आहेत, पूर्ण असे चुरगाळून घ्यायचे, हाताने मॅश करायचे, मस्त लागतात हे अशा पद्धतीने बनवलेले हे पापड। आणि त्यानंतर चुरगळून घेतले आणि नंतर खूप सारे मस्त असे मुरमुरे टाकले। आता याच्यामध्ये तुम्हाला फरसाण वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता, पण आता नव्हतं माझ्याकडं फरसाण आणि दुकानही बंद झालेलं होतं कारण दुपारची वेळ होती। तर मग नेमकं असं होतं की दुकान बंद झालेलं असलं की लगेचच खायची इच्छा होते। तर म्हटलं चला पापडाची भेळ खूप छान लागते, कैरी पण असेल तर खूप मस्त। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे, लाल मिरची घेतलेली आहे आपली घरची बनवलेली, आणि चाट मसाला, हे तिन्ही पण मी टाकून याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेते हाताने। आणि मग त्यानंतर आपल्याला शेवटला याच्यामध्ये लिंबू पण पिळायचं आहे। आता अगोदर इथं सोनूने एका प्लेटमध्ये ना कैरी खाल्ली होती, तेल मीठ चटणी वगैरे टाकून, मस्त तडका टाकून, तर तेच मग म्हटलं प्लेटमधलं पुसून घ्यावं जेणेकरून छान लागेल, त्याचं पण सगळं मिक्स होईल। आणि इथं मग सगळं मिक्स करून झालं होतं, शेवटला मी इथं लिंबू पिळायला घेतलं। इथं सोनूने लिंबू उभं कापलं होतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित पिळत नव्हतं, तर मस्त असं लिंबू पिळून घेतलं। आता याच्यामध्ये कैरी टॅमॅटो तर आहेच, लिंबू पिळायची काही एवढी गरज नव्हती, पण पिळून घेतलं म्हणजे कसं छानही लागतं आणि टेस्टही। चाट मसाला टाकल्याच्यानंतर लिंबू पिळलं ना तर खूप टेस्ट मस्त येते। आणि तुम्ही अशा पद्धतीची भेळ एकदा नक्की ट्राय करून बघा, बनवून बघा। आणि मस्त सगळ्यांनी भेळीचा आनंद घेतला, मस्त सगळ्यांनी बसून खाल्ली, मुलांना तर खूप आवडली मस्त। आणि त्यानंतर आहुंना पण दिली, पण त्यांना काय मी व्हिडिओमध्ये जास्त घेत नाही कारण त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये जास्त यायला। तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब।